सद्गुरु गजानन महाराज सच्चिदानंद मीराजी महाराज कुंडली कमला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सच्चिदानंद मीराजी महाराज गोपाल कृष्ण भगवान नमः पार्वती पते कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण संताची पायी ठेवे वेळोवेळा डोई ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे वर्णानामर्थ संज्ञानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय दिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवजन्तमनुपेतमुपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलत्कुण्डलं कुसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथा चिर विहारी जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाई जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाई। कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान
आलो पतित शरण. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणस्पर्शाने पुनीत असलेल्या या अकोली जहागीर या भूमीमध्ये सच्चिदानंद मिराजी महाराजांच्या या पवित्र पावन अनुष्ठानावर दरवर्षीप्रमाणे काकडा आरती मंडळाच्या वतीने आयोजित असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये आज जागराच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत. तुम्ही 7 दिवसापर्यंत भागवत कथा श्रवण केली, रोज कीर्तन श्रवण केली, हरिपाठामध्ये नाचलो आपण. आज माझ्याकडं कीर्तनरूपी सेवा आलेली आहे माझ्या वाट्याला. भागवत कथा तुम्ही श्रवण केली. कोणाची होती? कोणाची होती? माझीच होती का? नाही, पहिल्यांदा इतके आजच दिसून राहिले ना, मग ते त्यांना माहीत पडलं पाहिजे ना कोण होतं बा. का आज रात्री ज्यानं दिवा लावला त्यानंच 7 दिवसापर्यंत दिवा पेटवला होता. मग विठ्ठला विठ्ठला. भगवंताची सच्चिदानंद मिराजी महाराजांची भागवत कथेच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग आला. आणि जेव्हा आमचे गजानन भाऊंनी आणि ऋषिकेश दादा आमच्या साबळे महाराजांचे चिरंजीव त्यांनी जेव्हा तारीख घेतली होती तेव्हाच ते म्हणाले होते, म्हणे महाराज जागर काला तुम्हालाच करावं लागेल. म्हटलं मी 8 दिवस तिथंच आहे, मी रोजही तयार आहे. मला काय काम आहे? कथा कीर्तन करणं हेच काम आहे ना माझं. तसं तर रोज रोज नवीन नवरदेव नाही आणले ना, तर हे नवरदेवाची जे गर्दी होऊन राहिली ते आपोआपच कमी होते. मी तर म्हणतो एकाच कीर्तनकाराला 7 दिवस द्यान, पहा मग त्याच्यातनी किती दम आहे. तो कथाही त्याचीच ठेवायची, कीर्तनही त्याचंच ठेवायचं, सगळं त्याचंच ठेवायचं, पुरं धुपटच काढायचं. विठ्ठला विठ्ठला. असो, जाता जाता हसत खेळत जावं. पण भगवंताची सेवा करत असताना अध्यात्माचा भाव, परमार्थाचा भाव तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. वारकरी संप्रदायामध्ये एक पद्धत आहे, वारकरी संप्रदायामध्ये एक अलिखित परंपरा आहे की शेवटच्या दिवशी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि मग देवाकडं मागता येते. म्हणून सहसा जागराची कीर्तनाची सेवा जी असते ना ती देवाकडं मागणारी असते. पण मागायचं काय हेही कळलं पाहिजे. ज्याला मागायचं आहे ना तो सामान्य नाही आहे, तो चतुर आहे. आणि ज्यांनी मागितलं तर ते कोणी मागितलं तर काय मागितलं हा विषय फार महत्त्वाचा आहे. परमार्थामध्ये एक तर मागण्याचा विरोध आहे. काही मागणे हे आम्हानुचित, असं लौकिक काही मागू नये. आज पारमार्थिक क्षेत्राला एक चुकीचं वळण लागत चाललं. लोक देवापाशी संतापाशी चुकीचंच मागतात. ते मागून उपयोग नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मागाव त्याला लागते ज्याला कमवता येत नाही. मागावं त्याला लागते ज्याला कमवता येत नाही. मधामध्ये तरुण पोरांनी मोर्चा काढला होता, आमचे लग्न लावून द्या म्हणून. परिस्थिती फार वाईट आहे. का काढला होता? आमचे लग्न होत नाही म्हणून. आता लग्न होत नाही हे दोष कोणाचा आहे? त्याचाच आहे ना. ते काही करतच नाही तर कोण देणं पोऱ्या यायला? संटेच्या संटे गावात फिरतात निसते, मायबापाला मदत नाही, काही काम नाही, धंदे नाही, मग कोण देतील यांना पोऱ्या? त्यांना मग मोर्चा काढावा लागला होता. वाईट परिस्थिती आहे. बरेच जण आम्ही कार्यक्रमाला गेल्यावर म्हणतात, महाराज पाहा बरं काही जमलं तर. मी त्यांना म्हणत असतो का बाबा हे तसे राहिल्यापेक्षा आमच्यापाशी द्या ना, कामात तरी येतील. अरे साधू बनले तर लोक पाया तर लागतील. आमच्याकडं द्या ना. कशा करता सांगतोय मी? मागावं त्याला लागते ज्याला कमावता येत नाही. संत महात्मे जे मागतात ना ते त्यांनी जे कमावलेलं आहे त्याच्या दृष्टीनं मागतात. दुसरं असं तसं काही नका देऊ. आम्ही जी सेवा केली ना त्याच्याकरता जे तुम्ही देऊ शकता आणि त्या दृष्टीनं आमची सेवा आहे. आम्ही काही फुकट मागत नाही. आणि तुला जर कमी पडत असेल देवा अजून सेवा करायला तयार आहे.
तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा. हे घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा हा जीव सुख पावे माझा, तरीचा हा जीव सुख पावे माझा. माझी सेवा घ्यावी, माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा हा जीव सुख पावे माझा, तरीचा हा जीव सुख पावे माझा. संत महात्मे सेवा करतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. आम्ही 7 दिवसापर्यंत सेवा केली, आता सगळ्यात जास्त सेवा तर माझीच झाली ना. कथाही सांगितली एवढी, बरं काही काटकसर नाही केली. हे मंडप पाहिल्यानंतर मला बरं वाटलं, चांगले लोक येतात ना कीर्तनाला. माझ्याच वाटेल काहून कमी होत. बरं झालं 2 कीर्तन आहेत माझी. सगळं आनंदानं आहे, सगळं आनंदानं आहे. आम्ही सेवा करतो आणि किती सेवा करतो. तुकोबाराय तर म्हणतात, तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा. आम्ही देवावर ऋण करू. अरे देवाला विचार पडत होता की तुकाराम महाराज जर समोर उभे राहिले तर त्या तुकाराम महाराजांच्या नजरेला नजर कशी द्यायची. किती ऋण आहे, किती ऋण आहे. ते जुनं वही खातं होतं संजय भाऊ. त्या वही खात्यामध्ये काय असायचं, जमा आणि उचल, जमा आणि उचल. हे तुम्हाला समजत नसेल, माझ्या आजोबांनी शिकवलं होतं मला वही खातं. आमचं कापडाचं दुकान होतं. तुम्ही म्हणसाल महाराजनं सगळंच केलं, हॉटेलही चालवलं, कपड्याचा धंदाही चालवला, मी इकडं कायले आले. आमच्या आजोबा शिकवायचे. हे पहिलं सारं असं नव्हतं सगळे. आणि मग ते एकीकडे जमा आणि एकीकडे उचल. आता आपलं जीवन कसं आहे माहीत आहे, जमा आपण काहीच करत नाही, उचलूनच जास्त राहिलो. आणि संत महात्म्याचं जीवन असं आहे, संत महात्मे उचलत काहीच नाही, जमाच करून राहिले. तुकाराम महाराजांनी काही एकच जन्म सेवा केली का? एकच जन्म केली? तुकाराम महाराज म्हणतात, नाही, या सेवेकरता तर आम्हाला आनंद वाटतो. घेईन मी जन्म याजसाठी देवा, याजसाठी देवा, 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 घेईन मी जन्म याजसाठी देवा, याजसाठी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी शरण सेवा पांडुरंगा, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, संताचे पूजन. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, संताचे पूजन. किती सेवा केली, किती सेवा केली. तुकोबाराय तर म्हणतात, मी जन्मच्या जन्म घ्यायला तयार आहे, जन्मच्या जन्म घ्यायला तयार आहे. मला पूर्ण
इतिहास तुम्हाला सांगायचा नाही. 8 पिढ्यापासून तुकाराम महाराजांच्या वंशजांनी सेवा केली. आपणही सेवा केली. आपणही. तुम्ही तर काकडा आरतीच्या माध्यमातून रोज सकाळी सगळ्यात श्रेष्ठ सेवा ती होती. आणि त्या सेवेचंच हे वटवृक्ष आहे की इतकं चांगलं कार्य होऊन राहिलं. त्या सेवेचाच वटवृक्ष आहे. मग सेवा करत असताना तुम्ही देवाची सेवा केली, पण परमार्थामध्ये देवाची सेवा कोणती आहे माहीत आहे? संतांची सेवा हीच खरी देवाची सेवा. कारण की देव तर पाहता येत नाही ना. देव पाहता येत नाही. मग संतांची सेवा याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा. देव जेवत नाही. वारकऱ्याला तुम्ही जेवू घालताना तेच पांडुरंग प्रसाद घेत असतो. देव बाकी देव कोणती सेवा घेत नाही. देव कुठे आहे? स्वरूपाच्या दृष्टीनं, पाहण्याच्या दृष्टीनं, परोक्ष अनुभूतीच्या दृष्टीनं देव कुठं दिसतो आपल्याला? पण हे संत महात्मे जे आहे ना, ते संत महात्मे म्हणजेच देव आहे. देवते संत, देवचे संत, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. सचितानंद मिराजी महाराजांची सेवा म्हणजे सचितानंद कृष्ण परमात्म्याची सेवा आहे. आपल्याला तो योग प्राप्त झाला. रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेलेले आहे आणि वनवासामध्ये जात असताना, वनामध्ये जात असताना पृथ्वी माता वनदेवी जी आहे ती वनदेवी प्रगट झाली. तुम्ही आले स्वामी, तुम्ही आले, आम्हाला आनंद वाटला. काय सेवा करू सांगा. तेव्हा त्या वनदेवीच्या समोर प्रभू रामचंद्राचे शब्द फार गोड आहेत. नीट काळजीपूर्वक ऐका. संताचं किती महत्त्व असते, संत महात्म्यांच्या सेवेला किती फल आहे. नीट काळजीपूर्वक ऐका. 1 तासापर्यंत तुमचे कान जे आहे ते माझ्यापाशी द्या. म्हणजे आणून नका देऊ. जिथं आहे तिथूनच फक्त माझ्याकडं, माझ्या शब्दांकडं लक्ष द्या आणि माझ्याहीकडं लक्ष द्या. मी लक्ष देण्यासारखाच आहो. वनदेवी प्रगट झाली. वनदेवी प्रगट झाल्यानंतर प्रभू रामचंद्राला म्हणते, काय सेवा करू स्वामी सांगा ना. प्रभू रामचंद्र म्हणतात, अगं वनमाता, काही सेवा करू नको. माझं तर झालं आता. मला काही सेवेची अपेक्षा नाही. फक्त मी एकच अपेक्षा करतो तुझ्याकडं. एकच तुझ्याकडं मागणी आहे. एक काम करशील काय? माझा भाऊ भरत जेव्हा चित्रकूटामध्ये माझ्यासाठी पाहण्यासाठी, मला भेट घेण्यासाठी, माझं दर्शन घेण्यासाठी येईल ना, तेव्हा तू एक काम करशील. तुझं जे टणकपणा आहे, कडकपणा आहे, तुझ्या रस्त्यामध्ये पडलेले, ज्या रस्त्यामध्ये पडलेले जे काटे आहेत, दगड आहेत ना, हे काढून टाकशील आणि रस्ता चांगला करशील. वनदेवी म्हणू लागली, म्हणे का हो, तुम्ही आता सहन केलं, तुम्ही इथपर्यंत पोहोचले. भरत तुमच्यापेक्षा नाजूक आहे का? भरत तुमच्यापेक्षा नाजूक आहे का? भरत तर संत आहेत आणि संतांचं तर लक्षण सांगितलेलं आहे. तुका म्हणे संत सोशी जगाचे, सहनशक्तीचे पुतळे म्हणजे संत महात्मे असतात. तुम्ही तर भागवत सांगितलं, त्याच्यामध्ये पहिलंच लक्षण देवहूती मातेनं देवहूती मातेच्या समोर कपिल भगवंताने सांगितलं होतं, तितिक्षा, सहन करणं. आणि मग भरताला सहन होणार नाही का? प्रभू रामचंद्र म्हणतात, वनदेवी तसं नाही.
भरत तर काहीही सहन करेल, भरत तर काहीही सहन करेल, पण भरत जेव्हा चालत चालत येईल आणि चालत येत असताना त्याला जेव्हा दगड रुततील ना, त्याला जेव्हा काटे रुततील ना आणि त्याला वेदना होतील ना, तर त्या वेदना त्याच्या हृदयाला होतील. कारण या रस्त्याने माझा दादा चालत गेला होता, या रस्त्याने माझा राम चालत गेला होता, या रस्त्याने माझा भाऊ चालत गेला होता आणि तो चालत जात असताना त्याला किती वेदना झाल्या असेल, म्हणून त्याला वेदना होतील. म्हणजे मग महाराज त्याला वेदना होतील हे ठीक आहे, पण मग तुम्हाला त्याचा काय फायदा, तुम्हाला काय त्याचा फायदा? तेव्हा प्रभू रामचंद्र खूप सुंदर उत्तर देतात. प्रभू रामचंद्र म्हणतात, तुम्हाला दिसून राहिलो मी चित्रकूटामध्ये राहतो म्हणून, पण तुम्हाला माहीत आहे मी भरताच्या हृदयामध्ये राहतो आणि त्याला जेव्हा वेदना होतील ना, तेव्हा ते दगड आणि ते काटे मलाच टोचताल. कारण की मी संतांच्या हृदयामध्ये राहतो, मी भक्ताच्या हृदयामध्ये राहतो आणि त्या भक्ताच्या हृदयाला जर त्रास होत असेल ना, तर देवाला त्रास होतो आणि त्या भक्ताच्या हृदयाला आनंद जर होत असेल, देवाला आनंद होतो. म्हणून तुका म्हणे देवान त्याची केली पावे सेवा. विठ्ठल कुंडली कवरला हरी विठ्ठल आज कथा कीर्तनाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती, परंपरा, संत विचार याच्याविषयीची आपली निष्ठा वाढली पाहिजे. एक वाक्य बोलून जातो, पटलं तर लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये जी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, महाराष्ट्र जी ज्ञानोबाराय तुकोबारायांची भूमी आहे, आणि त्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जर येत होते, तर त्या महाराष्ट्रामध्ये जर तरुण पोरं कीर्तनात येत असतील ना, तरच त्यांना खरं महाराष्ट्रीयन म्हणून घेण्याचा अधिकार नाही तर नाही आहे. त्यांनी स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणूनच घेऊ नये. कारण की या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज आपण एकत्र येऊ शकतो, ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या संस्कारामध्ये तयार झाले, ते संस्कार म्हणजे माझ्या तुकाराम महाराजांचे वारकरी संप्रदायाचे संस्कार आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीचं मोठेपण माहीत पडत नाही. आमची कथा कीर्तनं सुद्धा संस्कृतीचं मोठेपण जाणून घेण्याकरता आहे, नाही हिदळण्याकरता आणि खिसळण्याकरता आहे, मनोरंजन करण्याकरता आमची कथा कीर्तन आहे. मला कधी कधी वाईट वाटते या कथा कीर्तनाकडे पाहिल्यानंतर. एक गोष्ट लक्षात ठेवा, कथा आणि कीर्तन हे ज्ञानपीठ आहे, कलापीठ नाही आहे. ठीक आहे, गरज आहे, थोडीशी गरज आहे, पण हे ज्ञानपीठ आहे, कलापीठ नाही आहे. आणि आज आम्ही ज्ञानाच्या दृष्टीनं फार विचित्र परिस्थिती आहे आमचीवाली. आम्हाला आमच्या भारतीय संस्कृतीची, परंपरेची लाज वाटते, आम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही. आजच्याच पेपरमधली न्यूज आहे गजानन भाऊ, थायलंडचा पंतप्रधान श्रेत थायायो यानं सांगितलं, जगाला शांतता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य जर कुठे असेल ना, ते केवळ हिंदू संस्कृतीमध्ये आहे. हा आपल्या हिंदू संस्कृतीचा गौरव आहे, हा आपल्या हिंदू संस्कृतीचा मोठेपणा आहे. आणि जी लोक मोठी झाली ना, ती कोणत्याही परंपरेतले असो, कोणत्याही याच्यामधले असो, त्यांना हिंदू संस्कृतीचा विचार करावा लागला. बाबासाहेब आंबेडकर हे देवाला मानत नव्हते, पण बाबासाहेब आंबेडकरच्या जे मासिक निघायचं त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या होत्या. तुम्ही एका टाईमला धर्माला मानू शकत नाही, तुम्ही एका टाईमला देवाला मानू शकत नाही, पण त्या दिव्यतेला आणि त्या प्रकाशाला तुम्हाला मानावं लागते, ज्ञानाच्या पुढं नतमस्तक व्हावं लागते. आज आमच्या जीवनामध्ये ते दिसत नाही ना. आपले लोक आपल्याच याच्यावर टीका करतात. आणि एक हिंदू संस्कृतीचं मोठेपण लक्षात घ्या, एकमेव हिंदू धर्म आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं मत मांडू शकता, तुमचे वेगळे विचार मांडू शकता. दुसऱ्या धर्मात जर तुम्ही मांडून पाहिले ना, विचार कापून टाकतील तुम्हाला. फक्त हिंदू धर्मामध्ये हे सामर्थ्य आहे, कारण की इथं ज्ञानाला, इथं तर्काला, इथं जिज्ञासेला महत्त्व दिलेलं आहे. आपल्याला वाटत नाही. मी मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं सांगतो तुम्हाला, विशेष करून तरुण पोरं जर ऐकत असतील तर ऐका, तरुण मुली जर ऐकत असतील तर ऐका. मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं आहेत. या गीता भागवतामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्ही अजून या गोष्टीचा विचार केला नाही. एक सायंटिस्ट बनायला चाललेला विद्यार्थी नावेमध्ये बसण्याकरता चालला, आणि तिथे धोतर घातलेलं आणि अंगावर शाल घेतलेला एक व्यक्ती होता, आणि तो भगवद्गीता वाचत होता. आणि भगवद्गीता वाचत असताना
हा सायंटिस्ट बनण्याकरता गेलेला जो विद्यार्थी आहे ना, तो विद्यार्थी तिथं गेला आणि विद्यार्थी तिथं गेल्यानंतर त्या विद्यार्थी त्या भगवद्गीता वाचणाऱ्या त्या धोतर घालणाऱ्या माणसाला म्हणू लागला, म्हणे, ओ बाबा, व्हाय आर यू रीडिंग सच काइंड ऑफ बुक्स? हे पोथ्या कशाला वाचता? काय गरज आहे पोथ्या वाचण्याची? सोडा ना, आता विज्ञानाचा काळ आहे. म्हणे, बाळा तू कोण आहे? म्हणे, मी सायंटिस्ट बनून राहिलो. विक्रमभाई साराभाईचं नाव ऐकलं? त्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकण्याकरता आहे. तो हसला, काहीच बोलला नाही, फक्त हसला. आणि हसून तो नाव समोर चालू लागली. नाव पलीकडच्या काठावर पोहोचली. ती धोतर घातलेली व्यक्ती, अंगावर शाल घेतलेली व्यक्ती, हातामध्ये भगवद्गीतेचा ग्रंथ घेऊन खाली उतरला. आणि खाली उतरल्याबरोबर तिथं 2 मोठ्या मोठ्या गाड्या आल्या. आणि त्या 2 मोठ्या मोठ्या गाड्यामधून कमांडो उतरले. आणि एक जी मोठी गाडी होती त्याच्यामध्ये ती व्यक्ती जाऊन बसली. हा सायंटिस्ट बनायला आलेला पोरगा जो होता ना, तो पोरगा त्या कमांडोपाशी गेला, त्याच्या त्या सुरक्षा रक्षकापाशी गेला आणि विचारू लागला, म्हणे, का हो, हे धोतरवाल्या माणसाला गाडीत का बसवलं? कोण आहे हा? त्यांनी उत्तर दिलं, हे विक्रमभाई साराभाई आहे. हे विक्रमभाई साराभाई आहे, ज्यांच्या संस्थेमध्ये हा शिकत होता आणि भगवद्गीतेला पोथी म्हणत होता, नाव ठेवत होता. त्याच भगवद्गीतेला वाचणारे, त्याच संस्थेचे भारतातले सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ होते, ते सायंटिस्ट होते विक्रमभाई साराभाई. ती व्यक्ती म्हणू लागला, हो का? त्याला वाटलं की एवढा मोठा माणूस जर भगवद्गीता वाचतो तर आपणही वाचली पाहिजे. त्या माणसानं भगवद्गीता वाचली आणि असं वर्णन आहे की भगवद्गीता वाचल्यानंतर त्या पोरानं आयुष्यामध्ये कधीच मांसाहार केला नाही. आणि तो पोरगा कोण होता माहीत आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. जो भारताचा राष्ट्रपती आहे, जो मुस्लिम धर्मामधला आहे, पण तरीही भगवद्गीता वाचल्यानंतर त्यानं आयुष्यामध्ये मांसाहार कधी केला नाही. आणि आपल्याला तर रस्ते कमी पडा लागले. आपल्याला आपल्या संस्कृतीचं मोठेपण वाटत नाही. आणि संस्कृतीची सेवा, धर्माची सेवा या मंडपात घडते. देवाची सेवा म्हणजे काय आहे? भागवताची आम्ही केलेली जी सेवा आहे, जी ऐकली असेल, ज्यांनी येऊन श्रवण केलं असेल, तो भागवत म्हणजे श्रीकृष्ण आहे. आणि आपण सगळ्यांनी श्रीकृष्णाची सेवा केली, मग त्याच्याकडं मागणी मागण्याचा अधिकार असतो. मग मागणी कोणाच्या शब्दात मागायची? तर तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये मागायची. आणि तुकाराम महाराज मागणी म्हणत नाही, दान मागतात, की आम्हाला दान द्या. पण दान मागण्याकरता कसं बनावं लागते ते दुसऱ्या चरणात. ऐसे द्यावे काही दान, 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 आलो पतित शरण, आलो पतित शरण, शरण, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्या दानाचं नाव सांगितलेलं नाही आहे, पण दान मागत असताना कसं मागितलं पाहिजे याचा महत्त्वाचा सल्ला दिला. ऐसे द्यावे काही दान, आलो पतित, स्वतः पतित बनावं, शरणागती स्वीकारावी. आज माणसामध्ये अहंकार खूप वाढत चालला. पतितपणा राहिला नाही, शरणागती राहिली नाही. लोक जे आहे ना, सत्ता असेल, संपत्ती असेल, हे आजकालचं शिक्षण असेल, यानं स्वतःला विद्वान समजून राहिले, हुशार समजून राहिले, सत्ताधीश समजून राहिले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यापाशी शरणागती नसेल
ज्ञानोबारायांचं फार गोड शब्द आहे, ते अहम हा धूप जाळू, अहम नावाचा धूप आम्ही जाळू आणि त्याची पूजा करू. आपल्यामध्ये तोच सगळ्यात जास्त आहे, तोच सगळ्यात जास्त आहे. काय लोक काय आहेत त्याच्यामध्ये, काही बरं काही असलं तर राहू ना टणटण. काय आहे आपल्यामध्ये? भारतीय संस्कृतीमध्ये नाव तुम्ही ऐकले असेल आद्य जगद्गुरू शंकराचार्य. आद्य जगद्गुरू शंकराचार्य 32 वर्षाच्या काळामध्ये सगळं खंडन करून ठेवलं त्यांनी. आणि एक दिवस आद्य जगद्गुरू शंकराचार्य एका समुद्राच्या समोर बसले होते. आणि समुद्राच्या समोर बसलेले असताना आद्य जगद्गुरू शंकराचार्यांचे काही शिष्य मंडळी होते. आणि शिष्य मंडळी म्हणू लागले, आज 2 समुद्र एकमेकाच्या समोर बसलेले आहेत. एक पाण्याचा समुद्र आहे आणि एक ज्ञानाचा समुद्र आहे. एक पाण्याचा समुद्र आहे, एक ज्ञानाचा समुद्र आहे. आद्य जगद्गुरू शंकराचार्य स्तुतीनं भाळणारे नव्हते. शिष्यापासून सावध राहिलं पाहिजे. शिष्य लवकर मातीत घालतात, शिष्यापासून सावध राहिलं पाहिजे. एक तर आजकालचे शिष्यही बदमाश निघाले बरेच, सगळे नाही पण बरेच असे असतात. सगळे लालचीच आहेत. गुरुही तसे आणि शिष्यही तसे. एक गुरु असे मस्त आसनावर बसलेले होते. आसनावर बसलेले असताना काशीनाथ बाबा त्याचा शिष्य आला. शिष्य आल्यानंतर तो खाली बसला, पाया पडला, खाली बसला. गुरु म्हणे, अरे वर बस ना. नाही म्हणे, मी तुमच्यासोबत खाली बसतो. तो खाली बसला. आता हे गुरु बी तसाच होता. ते म्हणे, का रे, मी तुला वर बस म्हटलं, तू खाली बसला, आणि मी जर खाली येऊन बसलो तर तू कुठं बसशील? ते म्हणे, मी जमिनीत गड्डा करीन आणि त्याच्यात जाऊन बसीन. मी जमिनीत गड्डा करेल आणि त्याच्यात जाऊन बसेल. आता यांना आता तर थांबा गुरुनं. गुरु म्हणे, का रे, मी जर जमिनीतल्या गड्ड्यात जाऊन बसलो तर? ते म्हणे, मी माती टाकून देईन आणि तो गादीवर मी जाऊन बसेल, तुला समाधी. विनोद कळला का? नाही कळला तर महाप्रसाद आहे उद्या. असे शिष्य आहेत, असे गुरु आहेत. असे नव्हते ते आद्य जगद्गुरू शंकराचार्य. ते म्हणाले, अरे बाबा, मी ज्ञानाचा समुद्र वगैरे नाही. त्यांच्यापाशी दंड होता. शंकराचार्यांकडे दंड असतो. तो दंड त्यांनी त्या पाण्यामध्ये बुडवला आणि सांगितलं, या दंडाला लागलेलं जितकं पाणी आहे ना, तितकंच ज्ञान माझ्याकडं आहे जगातलं, बाकी इतकंच ज्ञान नाही. आपल्यापाशी काय आहे? ते जगद्गुरू शंकराचार्याचे स्तोत्र तरी माहीत आहेत आपल्याला. लोक म्हणतात आम्ही आजची सगळ्यात मोठी अडचण सांगतो गजानन भाऊ, लोकांना फसवता येणं यालाच ज्ञान म्हणतात. विठ्ठला विठ्ठला तुम्ही टाळी वाजून नाही राहिले, भजन नाही करून राहिले, बरोबर गजर केला तर करत नाही तुम्ही. आम्ही उक्त घेतलं का? मी राजेव 7 दिवस कथा केली, 4-4 तास बसून. आज तुम्हाला वाटून राहिलं का मी काही कमी यानं करून राहिलो काही? आणि तुम्ही मस्त बसले, काहीच करत नाही, गजर करत नाही, टाळी वाजवत नाही, काही नाही. आता जोपर्यंत मला योग्य आवाज येत नाही ना, तोपर्यंत समोर कीर्तन करत नाही मी. चांगला आवाज आला पाहिजे मला. तुम्ही बाकी कोणीच म्हणू नका. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव समर्थ सद्गुरु गजानन सचितानंद मीराजी. आता जमलं. आता तुम्हीच सिद्ध करून दाखवलं का आम्ही हात राखेपणा केला होता. विठ्ठला विठ्ठला. बघा, मी विषय काय मांडतो याच्याकडे लक्ष द्या. दान मागत असताना शरणागती स्वीकारावी लागते. अहमभाव चालून ठेवून चालत नाही. परमार्थामध्ये दीनता असली पाहिजे. कारण की देव कोणाचा सोयरा आहे? देव सोयरा सोयरा देव 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 सोयरा सोयरा देवा
कोणाचं आहे? मी विदाऊट प्रमाण बोलून नाही राहिलो. आणि आमची वारकरी परंपरा फार संपन्न आहे. इकडले तिकडले कुठचीही प्रमाणं घ्यायची गरज नाही आम्हाला. साधू संतांचीच प्रमाणं भरपूर आहे. कशाला गाणे म्हणावं लागते? फार संपन्न आहे ना. देव कोणाचा सोयरा आहे? दीनांचा. दीन म्हणजे जो नम्र आहे. दीन म्हणजे जो पतित आहे, स्वतःला लहान समजतो. देवापेक्षा मोठं समजतात काही काही लोक. काही विचित्र लोक जन्माला आले. आम्ही नाही मानत देव. नको मानू. तो अचानक राहायला घाले का? वेडी हळद उल्ला फुक्या मरणं तिकडं जाऊन. आम्ही नाही मानत देव. आम्ही काय कमी आहो का? आम्ही काय असे आहो का? हे जे अहंकारी असतात ना, हे पोचत नाही बरं परमतत्वापर्यंत. शरणागती पाहिजे. म्हणून सगळ्या संतांनी बघा शरणागती स्वीकारलेली आहे. भगवद्गीताही सांगते. अरे कृष्णानं तर स्पष्ट सांगितलं का, सगळं सोडून द्या मला शरण या. धर्मही सोडून द्या. सर्व धर्मांना परित्यज्य मामेकम शरणं व्रज. तुम्ही त्या दिवशी ते कीर्तन ऐकलं. त्या दिवशी आले हो संसारा शरण जा उदारा. तुम्ही ऐकलं ते. आता मी विस्तार करत नाही. मी रोज येत जरी नव्हतो ना, तरी मी ऐकत होतो बरं तिथून. शरणागती. शरणागती कशाला म्हणायचं? अहंकार सोडा. मी तुम्हाला जाऊ देतो, मी तुम्हाला जाऊ देतो रे, मी तुम्हाला जाऊ देतो रे, मी तुम्हाला जाऊ देतो रे. मी तू पण म्हणजे अहम. अहम हा अहम गेला पाहिजे. शरणागती स्वीकारली पाहिजे. दैन भाव आला पाहिजे. जे अहंकारी असतात ना, त्याची गाडी देवापर्यंत जात नाही. फार पहिले एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. आता रेल्वे स्टेशन कोणतं जवळ आहे? इथं अकोला ना? अकोटी आहे का? बरं. पण आपण अकोला पकडू. जाऊ द्या. शहराचं स्टेशन अकोल्याला 4-5 मित्र गेले. मुंबईला जायचं होतं त्यांना. मुंबईला जायचं ते विदाऊट रिझर्वेशन गेले. रिझर्वेशन काही झालेलं नाही. आणि गेल्यानंतर गाडीमध्ये प्रचंड गर्दी. रेल्वेचा प्रवास विदाऊट रिझर्वेशन व्हेरी इम्पॉसिबल. फारच अवघड आहे ते. ज्यांना जमते त्यांनाच जमते बा, आपल्याला नाही जमत. ते गेले. मग पाहिली गाडीमध्ये खूप गर्दी. मग सगळेजण म्हणू लागले, आता कसं करता रे? मुंबईला तर जायचं होतं, पण आता कसं करता? त्याच्यात एक होताच असा, मी येणारे म्हणे, मी काय साधा आहो का? काही लोक स्वतःच्याच तोंडानं म्हणते, मला सामान्य नका समजू म्हणते. अरे पण लोकाले म्हणते ना, तू काहून सांगता? काही लोक फारच विचित्र असतात. अरे महाभारत सांगते,
आत्मप्रशंसा ह्या मृत्यू आहे. आत्मप्रशंसा हा मृत्यू आहे. काही काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज तुम्ही कीर्तन करता वाटते. म्हणलं हो बाबा, मी बी कीर्तन करतो, चांगलं करतो. तू काहून सांगतो, लोकाला सांगू दे ना. कीर्तन करतो, कीर्तन करतो. हे तसाच होता. मी म्हणे मी असल्यावर काय काळजी करता. अरे म्हणे पण तू काय करशील इथं, गाडीत गर्दी आहे ना. ते म्हणे मी आहे ना. त्यानं जोरात आवाज दिला, साप साप. साप म्हटल्याबरोबर सगळ्या गाडीतले त्या डब्यातले लोक निघाले खाली, सगळे गायब झाले तिथचे. साप म्हटल्यावर कोणी थांबल का. आता इथं जर मी म्हटलं साप साप, तुम्ही थांबसाल का. खोटं खरं बोलून राहिले, नाही थांबणार म्हणते. तुम्हाला साप काय पाहिजे, बेंडकी जरी बेंडकीतच भागता तुम्ही. साप निघाला, सापाला आणि कुत्र्याला कोणी घाबरते बा. मी तर घाबरतो. मी कोणत्याही गावात गेल्यानंतर मी पहिले विचारत असतो का बाबा मला फिरायला जायची सवय आहे, तुम्ही कोणत्या रस्त्याने जाऊ सांगा. ते म्हणे महाराज कोणत्याही रस्त्याने जा ना. मी म्हणतो असतो कुत्रं नाही ते रस्ता सांगा. आम्ही त्या दिवशी जाता जाता वाघासारखंच होतं तिथं. नाही हो संतोष भाऊ, मी आणलं आता हे करते आपली आफत आणि त्याच आहे. एक तर ते धोतरवाल्यावर पहिले भुकते लेखाचं. मी त्या दारव्यातनी गेलो होतो एकदा आमच्या मित्राच्या घरी. लेक्चरर असताना ते माझे मित्र होते. मी जेव्हापासून याच्यात आलो होतो मी कपडे बदलले, धोतर घालून गेलो तिथं. गेलो ते जे त्या येटायतले पुरे कुत्रे भुकू लागले मांगावर. मी म्हटलं आता काही खरं नाही का विशाल्याचं आलो. आणि आता हे डसते एखादं तुले. तर मी ते त्याच्या घरात मग ते आले बाहेर. आणि काय राजे वानखडे सरी कुत्रे काहून भुकते तो असे. ते म्हणे ते धोतरवाल्यावर भुकतेत म्हणे. मग मला लक्षात आलं का महाराज लोकांनी धोतर घालणं काहून बंद केलेत. विठ्ठला विठ्ठला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता जुन्या गोष्टीचा सगळ्यालाच राग येऊन राहिला. कुत्र साप म्हटलं की मला भीती म्हणजे अशी याच्यासाठी की बा कशाला आपलं हे करून घ्यायचं. तर ते साप निघाला म्हटल्याबरोबर सगळी रेल्वे खाली झाली तो डब्बा. मग आता म्हणे पा किती हुशार आहे मी, किती हुशार आहे मी. आता झोपा उठा बसा, आपल्या बापाचाच डब्बा आहे. आणि अशा लोकाला तशी झोप लागत नाही. त्यानं सोयीसोबतच आणली होती. हुशार आहे तुम्ही लोक, लगेच समजलं तुम्हाला. फक्त असं केल्यानंच समजलं. याचा अर्थ सगळ्याला समजून जातात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यात जे असतात ना त्याच्या हाताला या आखरीला हेच येते, अंगठा. काहीच उरत नाही भोसूरच्या पैसे, तसेच मरतेत. मग नुसते मरत नाही, कुटुंबाची येले करतात. विठ्ठला विठ्ठला पिले मस्त, झोप लागली. सकाळी चहावाल्याचा आवाज आला, चाय ले लो चाय ले लो. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही इकला होता वाटते, चांगला देता आवाज तुम्ही. चहाचा आवाज आल्याने चहासाठी उठले तळोकर महाराज. ते असे डोळे चोळत आलं वाटते बा बंबई. ला रे भैया चहा ला. बोले आ गई ना बंबई आ गई ना. बोले नहीं ये बंबई नहीं है तो अकोला ही है. अकोला. अरे म्हणे आम्ही रात्री तर अकोला गाडीत बसलो. ते म्हणे या डब्यात साप निघाला होता. साप निघाला होता ना, मग हे डब्बा इथं काढून ठेवला आणि बाकी पूर्ण गाडी जी आहे ते गेली मुंबईला आणि हे डब्बा इथंच राहिला. मी विनोदासाठी सांगून नाही राहिलो. असे जे अहंकारी असतात ना ते जागेवरच राहतात आणि बाकी गाडी मुंबईला चालली जाते. यायची गाडी कुठंच सरकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवाकडं मागायचं असेल तर हुशारी दाखवून मागायचं नाही. आलो पतित शरण, पतित बनून आलो, मी शरण बनून आलो. देवा आम्हाला दान द्या. आणि दान मागितलेलं आहे, भीक नाही मागितली. भीक वेगळी असते, दान वेगळं असते. दान त्याला म्हणतात की जो मागण्याचा अधिकार असतो. भीक त्याला म्हणतात, मी मगाच सांगितलं, ज्याला कमावता येत नाही ते भीक मागतात. ज्याला कमावता येत नाही ते भीक मागतात. आणि जे सेवा केल्यानंतर मागितलं जाते त्याला दान म्हटलं जाते. म्हणून ते वासुदेव सकाळी सकाळी भजन करतात आणि भजन केल्यानंतर म्हणतात, आलो दान मागायास, आलो दान मागायास, आलो दान मागायास, आलो दान मागायास, आलो दान मागायास,
दान मागतात वासुदेव, ते सेवा करतात, आपल्याला जागवतात, नंतर दान मागतात. तुकाराम महाराजही म्हणतात, मला भीक नको, मला दान पाहिजे. आणि याच अभंगामध्ये दान मागितलेलं असं थोडी आहे, हेची दानच मागितलेलं आहे. आता हा अभंग पेटेंट आहे, सगळ्याच्या पाठ आहे. या अभंगा इतके मागणीची कीर्तनं कोणत्याच अभंगावर झाले नसेल. जसं काय तुकाराम महाराजांना फक्त एवढाच अभंग मागायसाठी ठेवला होता, बाकी केलेच नाही. म्हणून कुठं कुठं गेल्यावर लोक म्हणतात, महाराज ह्याची दान देवाच आहे ना, काहून दुसरे अभंग काय संपले का? म्हणजे सवय पडली, बरं राहते, इकडं तिकडं झांबलायचं काम नाही, नवीन काही पाठ करायचं काम नाही. विठ्ठला विठ्ठला दान द्या, दान द्या, पण कसं द्या, ऐसे द्यावे काही दान आणि अंगी भरून या प्रेम. पण महाराज कोणतं दान पाहिजे? पहिल्या चरणात दानाचं नाव पहिल्या चरणामध्ये आहे. कोणतं दान पाहिजे? कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम. पण मी काय म्हटलं होतं पहिले, देवाकडं दान मागितलेलं आहे. आता मला या अभंगात देवाचं नाव कुठं आहे ते दाखवा. या अभंगात देवाचं नाव कुठं आहे ते दाखवा. कुठे आहे? कंठी राहो नाम अंगी भरोनिया ऐसे द्यावे काही आलोपतीत संताची पायी ठेवी वेळोवेळा आणि तुका म्हणे तरे भव सिंधू एक. मग आता देवाचं नावच नाही तर महाराज तुम्ही कसं काय म्हणता देवाकडं मागितलं? विठ्ठला विठ्ठला. त्याचं उत्तर दुसऱ्या अभंगात आहे. कारण की तुकाराम महाराज देवाशिवाय दुसऱ्याला कोणाला मागतच नाही. मागणे ते तुझं मागो देह भाव तुझं सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दाताला. मागणे ते तुझं मागो
मी काय म्हटलं तुम्हाला समजलं का? यायला नाही समजलं. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या विठ्ठला किंवा पाया तुमच्या दाता. शब्द फार महत्त्वाचे आहे. तुम्ही काळजी करजा नका बरं, आपणच आपले आहोत. काही एखादं मागं पुढे झालं तर काय फरक पडते? काही फरक पडत नाही. भगवंताचं नाम आहे. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश्य होय. ते आमचे मारुती बाबा खूप सुंदर सांगत होते, कुरेकर बाबा. ते हसताना मस्त करतात. त्यांना हसायचं असलं कसं करतात. साधूचं प्रत्येक कृती फार सुंदर असते. त्यांनी सांगितलं म्हणे, असंच एका गावाला कीर्तनाला गेलो मी. प्रमाण म्हटलं म्हणे, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. मी मागचे पाहू म्हणे काय म्हणते, तर ते म्हणे भाग्या मेला शिम गेला अवघा झाला आनंद. मरू द्या मेला, तर आपल्याला काय करावं लागते. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज देवाशिवाय दुसऱ्याला मागत नाही. आणि तुकाराम महाराजांना जे पाहिजे ते देवापेक्षा दुसरं कोणापाशी नाही. एक तर तुकाराम महाराज देवाला मागतात किंवा देवस्वरूप असणारे संत आहेत ना, त्या संतांना मागतात. मागितलेलं फार सुंदर आहे. दान मागितलेलं आहे. दानाचे बरेच प्रकार आहे शास्त्रामध्ये. वस्त्रदान आहे, अन्नदान आहे, क्षमादान आहे, भक्तिदान आहे, अभयदान आहे. हे सगळे प्रकार आहे. याच्यातलं कोणतं दान आहे? तुकाराम महाराजांनी जे मागितलं याच्यातलं कोणतं दान आहे बरं? हे सगळे दान महत्त्वाचे आहे. आणि दान मागायचा त्याला अधिकार असतो ज्याची दान करण्याची वृत्ती असते. तुकाराम महाराजांची वृत्ती आहे दान करण्याची. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये फार गोड प्रसंग आहे. तुकाराम महाराजांची पत्नी स्नान करत होती, आवली. आणि आवली मातेपाशी एकच लुगडं होतं, जे आंघोळ केल्यानंतर घालायचं आणि आंघोळ करताना एक फाटकं लुगडं घालायचं. आणि तेवढं फाटकं आंघोळ झाली की ते काढून टाकायचं आणि एक जे चांगलं होतं ते घालायचं. एक भिकारीण आली आणि एक भिकारीण आल्यानंतर आवाज देते, ए बाई, ए बाबा, काही घरात एखादा कपडा असेल फाटका तर देणार आहे, ते ना मला घालायला. तुकाराम महाराजांनी आवाज ऐकला आणि तुकाराम महाराजांना दया आली. हिच्यापाशी बिच्यापाशी काही नाही, बिचाऱ्यापाशी. आणि साधू कोणाला म्हणायचं? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेचे जाणावा. तुकाराम महाराजांनी साधूची व्याख्या केली. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासे अपंगिता नाही त्यासे धरे हृदये. तुकाराम महाराजांचा तोच भाव होता. आणि तुकाराम महाराजांना वाईट वाटलं, रे या बाईपाशी, या म्हातारेपाशी लुगडं नाही. तुकाराम महाराजांनी जिजाबाईचं, आवली मातेचं एकुलतं एक चांगलं लुगडं होतं ना, एकच होतं, आणि ते देऊन दिलं. म्हणे लवकर जा, कारण की ते का बाहेर आली तर तोय खरं नाही, माय खरं नाही. बायकोला भिण्याची परंपरा जुनी आहे. आणि तुम्हाला भ्यावं लागत असेल तर काळजी करू नका. महादेवही भीत होता आणि तुकारामही भीत होता. विठ्ठला विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सच्चिदानंद मिराजी महाराज. आणि तुकाराम महाराजांनी देऊन दिलं वस्त्रदान. तुकाराम महाराज करत होते. बरं, तुकाराम महाराज अन्नदान, तुकाराम महाराजांचा नियम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाकी दान करत असताना कोणताही विचार करा, पात्राचा विचार करा, पण अन्नदान करत असताना सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. ते विचारू नका, सगळ्यांना अन्नदान देत चला. मग अन्नदान दिलं का? हो, तुकाराम महाराजांनी अन्नदानही दिलं. कोणतं अन्नदान दिलं? तुकाराम महाराजांनी स्वतःही ते आहार खाल्ला, दुसऱ्यांनाही वाटला. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. आणि तो विठ्ठल रस जो होता, तो रस तुकाराम महाराजांनी सेवन केला. तोही अभंगाचं चिंतन मला वाटते तुम्ही ऐकलं, सेवितो हा रस.
आता त्याच्यात काय ऐकलं मला माहीत नाही, पण अभंग मी ऐकला. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजांनी आनंदाचं दान दिलं, आपल्याला दिलं. त्यांनी तर खाल्लेच. तुका म्हणे खातो आनंदाचे. कित्येक विषय मी विस्तार वाढवत नाही आता. मला फक्त दान सांगायचं आहे. कोणतं दान मागितलं? दान कोणतं मागितलं? कोणतं दान मागितलेलं आहे? तर तुकाराम महाराज म्हणतात, कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम. वस्त्रदान करता येत असेल तर केलं पाहिजे, पण नाही करता येत असेल तर मी तुम्हाला सांगितलं, वस्त्र शब्दाला पट म्हणतात. संस्कृतमध्ये वस्त्र शब्दाला पट म्हणतात. आपल्याला जर कोणाला वस्त्रदान करता येत नसेल ना, पण इतकं मात्र करा, कोणासोबत कपट करू नका. हे दान आहे. आणि देव कपट केल्यानं तुमच्याजवळ येत नाही. रामायणामध्ये फार सुंदर चौपाई आहे. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. निर्मल मन जन मो सोही पावा. लोकांचं अंतःकरण निर्मळ राहिलेलं नाही. फार विचित्र झालं जीवन. मगा बोलून गेलो की लोक कपटी होत चालले. दुसऱ्याचं वाईट व्हावं, दुसऱ्याचं अहित व्हावं, पण आपला काही फायदा नाही त्याच्यामध्ये. हे कपटी आहे. दुसऱ्याचं सुख पाहता न येणं हाच तर सगळ्यात मोठा धोका आहे हो. दक्षिण आफ्रिकेचे 3 लोक होते आणि त्या 3 लोकांना देवाचं भजन केलं. भजन केले, देव प्रसन्न झाला. इतक्या लवकर होत नाही, पण मी केला. आणि देव प्रसन्न झाल्यानंतर पहिल्याला म्हणे, व्हॉट डू यू वॉन्ट. आता त्यांना मराठी कळत नाही, संस्कृत कळत नाही, म्हणून देव इंग्रजीत बोलला. देवाला सगळंच येते. देव म्हणे, व्हॉट डू यू वॉन्ट. तो आफ्रिकेतला माणूस म्हणे देवा, आम्हाला तू किती काळं केलं रे. इतकं काळं करत असते का. ते म्हणे, आम्ही चेहरा पाहतो तर आमचं नाक कुठं आहे, होठ कुठं आहे, काहीच दिसत नाही, सगळं काळं काळत दिसते. आणि म्हणे मग आम्हाला गोरं कर. मला दुसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे. ते म्हणे, मला काय दुसरं पाहिजे, हेच पाहिजे ना. अरे म्हणे, महाराष्ट्रातले कीर्तनकार आमच्यावर दृष्टांत करून राहिले. आमचा अपमान होतो ना. आम्ही काळे, आम्हाला का काळे केलं. सगळ्यांना गोरं केलं, आम्हाला का काळे केलं. म्हणे मला गोरं कर. तिसऱ्याला म्हणे, तुला काय पाहिजे. ते म्हणे, या दोघांना काय मागितलं. ते म्हणे, यायनं मागितलं गोरं कर. म्हणे, मग मी मागू शकतो. तू म्हणे एक मागू शकतो. ते म्हणे, मग मला एकच पाहिजे. काय. या दोघांनं जे मागितलं ते कॅन्सल करून टाक. म्हणजे तेही डोंबडे राहू दे ना, आपणही डोंबडे राहू दे. काय फायदा आहे कपट करू. रामायणामध्ये अजून सुंदर चौपाई आहे. ए जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसवू रघुराया. ज्यांच्या जीवनामध्ये कपट नाही. वस्त्रदान नसन करता येत ना, कोणासोबत कपट करू नका. अन्नदान जर करता येत नसेल ना, तर एक करा. जो कोणाला चांगलं खायला मिळत असेल ना, त्याच्यामध्ये विकृती निर्माण करू नका. आणि करसावे नरके बघोता, आणि करसावे नरके बघोता. आणि करुसावे
बांधून ये कपट सोडण्याकरता, दुसऱ्याच्या सुखावर जळण्याची वृत्ती सोडण्याकरता हे प्रमाण फार गोड आहे. अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. आपल्या पाप पुण्याचे जर कोणी भागीदार असू तर आपणच असतो. आपल्या पाप पुण्याचे करता जर कोणी असेल आपणच असतो. कोणीतरी निमित्त ठरतो. आपण जे पेरलेलं आहे तेच उगवते, दुसरं काहीच नाही. आपल्यालाच भोगावं लागते. मी त्या दिवशी एक त्या फेसबुकला खूप सुंदर गोष्ट वाचली. एका गावामध्ये एक दुकानदार होता आणि त्या दुकानदारापासून एक शेतकरी रोज 1 किलो खवा न्यायचा. 1 किलो रोज खवा न्यायचा. बिचारा रोज घेऊन जात होता, घेऊन जायचा, घरी घेऊन जायचा. जेव्हा जेव्हा त्याला गरज पडली, काम पडलं, तो खवा घ्यायचा, घरी घेऊन जायचा, खवा घ्यायचा, घरी घेऊन जायचं. आता या शेतकऱ्याला एक दिवस गव्हाचं काम पडलं. या व्यापाऱ्याला तो म्हणे, का रे तुझ्यापाशी गहू आहे का? म्हणे, हो आहे माझ्यापाशी गहू. म्हणे, मग ठीक आहे, मला गहू दे बरं 1 किलो. म्हणे, 1च किलो? म्हणे, पहिले 1 किलो आणून पाहतो, व्यवस्थित असेल, दळून पाहतो, पोळी करून पाहतो, व्यवस्थित असेल तर मग जास्त घेऊ, 1च किलो दे. त्यानं गहू आणून दिला. या व्यापाऱ्यानं मोजला. तो जो गहू होता ना, तो 900 ग्रॅम होता. तो गहू 900 ग्रॅम होता. हा व्यापारी चिडला आणि चिडल्यानंतर त्या शेतकऱ्याला बोलवलं. म्हणे, का रे लेका, मला फसवतो, तुला काही वाटत नाही? म्हणे, मी तुला 1 किलो गहू मागितला, तू मला 900 ग्रॅम गहू दिला. बरं झालं, जास्त नाही मागितला, कमी दिला असता. सगळे लोक जमा केले. सगळ्यांना म्हणू लागला, बघा तुम्ही म्हणता शेतकऱ्यावर दया करा, शेतकऱ्यावर प्रेम करा, बघा किती मूर्ख आहे, किती नालायक आहे, किती फसवणूक करतात बघा. तो शेतकरी म्हणे, का हो दादा, व्यापारी दादा, काहून तुम्ही एवढे चिडून राहिले? म्हणे, तुम्हाला 900 ग्रॅम गहू दिला. म्हणे, मी जो गहू तुम्हाला दिला ना, मी तुमच्यापासून जे 1 किलो खवा नेला होता ना, त्यात माझ्यापाशी काही गोटा वगैरे नाही, तर मग मी त्याचाच तराजूत ठेवलं आणि तितकंच तुम्हाला गहू दिला. आपण जे देतो ना तेच भेटत असते. जगाला प्रेम द्या, प्रेम मिळेल. जगाला आदर द्या, आदर मिळेल. जगासोबत कपट कराल, जगही तुमच्यासोबत कपट करेल. जगाचा अनादर कराल, जगाचा अपमान कराल, आपल्या संपर्कात येणाऱ्याचा अपमान कराल, तेही तुम्हाला अपमानच देते. कोणतं दान द्यायचं आहे आपल्याला समाजाला? हे सगळी वृत्ती ज्या गोष्टीनं प्राप्त होते, तुकाराम महाराज म्हणतात की ते दान मला पाहिजे. आणि हे सगळं कशानं प्राप्त होते? भगवंताच्या नामानं. म्हणून मला कंठी राहो, आणि नुसतं नाम राहो म्हटलेलं आहे. याचा अर्थ तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये भगवंताचं नाम येतच होतं ना, येतच होतं. पण तुकाराम महाराज त्याच्या स्थिरावण्याची अपेक्षा करतात. या अभंगामध्ये योगाची मागणी नाही, क्षेमाची मागणी आहे. योग म्हणजे प्राप्त होणं आणि सेम म्हणजे ते टिकणं, प्राप्त झालेलं टिकणं. नाम कंठात येऊन राहिलं पण ते स्थिरावलं पाहिजे, हीच मागणी तुकाराम महाराजांच्या दुसऱ्या एका अभंगामध्ये दिसते. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कोळा उतरिले मुक्त केले राक्षसा, कपी कोळा उतरिले मुक्त केले राक्षसा, कपी कोळा उतरिले मुक्त केले राक्षसा, कपी कोळा उतरिले मुक्त केले राक्षसा. मी तो अल्पमतिहीन काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, माझ्या कंठात राहू दे. तुकाराम महाराज नामस्मरण करत नाहीत का? खूप करतात, पण ते अजून वाढलं पाहिजे ही अपेक्षा आहे. आता तुम्ही म्हणसाल महाराज काही प्रमाण अशी आहेत, दिनरजनी हाची हे कंठी राहो नाम आहे, माझी मज झाली
हे कंठीराव नाम आहे. आणि एक गोष्ट पुन्हा काळजीपूर्वक आहे का, आय वॉन्ट युअर अटेन्शन, आय वॉन्ट युअर अटेन्शन. आता मी जे काही सांगणार आहो ना ते फार महत्त्वाचं आहे. सगळ्या संतांचा अनुभव पहा. सगळे संत म्हणतात आम्हाला जे काही मिळालेलं आहे ना ते नामस्मरणानं मिळालेलं आहे. आपण रोज हरिपाठ करतो आणि हरिपाठ करत असताना रोज म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, तरीही दुसऱ्या साधनाच्या मागं धावतो. प्रत्येक कीर्तनकार नामाचं महात्म्य सांगतो. पहिल्या दिवशीचा अभंग ठरलेला आहे, नाम महात्म्याचा अभंग ठरलेला आहे, तरीही दुसऱ्या मागं धावतो. त्याच ज्ञानोबारायांनी सांगितलं जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. कशाला करता? नामस्मरण करा. नामस्मरण हे कलियुगामध्ये असं साधन आहे की ज्यानं सगळंच काही मिळते, सगळंच काही मिळते. मी आज बऱ्याच जुन्या गोष्टी आठवून राहिल्या मला. जेव्हा माझ्याकडं गाडी नव्हती ना तेव्हा हा दृष्टांत मी सांगत होतो पहिले कधी कधी. आणि तो मी चंद्रशेखर महाराजांकडून ऐकला होता, देगलूरकर. पण त्याला मी माझ्या पद्धतीनं बनवला बरं. मी कोणाही पाचचं घेतो तुम्ही नाव सांगतो. मी बापूंचं ऐकलं असेल, मोरारी बापूंचं, त्यांचं नाव सांगतो. एखादा सिद्धांत नामदेव शास्त्रीचा असेल त्यांचं नाव सांगतो. गाथामूर्ती राऊत बाबांचं मी नेहमी नाव सांगतो. या लोकांना ऐकतो नेहमी मी. तर एकदा मी चंद्रशेखर महाराजांचं ऐकलं होतं. त्यांनी या भगवंताचं नामस्मरण किती ताकदवान आहे याच्याकरता ते सांगितलं होतं. तो सिद्धांत पटण्याकरता दृष्टांत सांगितलं होतं. काय झालं म्हणे, एका गावामध्ये एक कंपाऊंडर होता. डॉक्टरच्या हाताखाली काम करायचा. त्याला वाटलं का आता याच्या हाताखाली किती दिवस काम करायचं. जुन्या काळामध्ये काही इतक्या वेगवेगळ्या दवाया नव्हत्या. सध्या त्या टाईमला त्या गावात का नाही पोटाची साथ होती आलेली, पोट खराब होते सगळ्याची, अपचनाची. मग त्या टाईमला अपचनासाठी सोनामुखी नावाची दवाई दिली जात. मग ते जे बी पेशंट येत होता ते सोनामुखीच देत होता. जो बी पेशंट यायचा सोनामुखीच द्यायचा. यानं विचार केला कंपाऊंडरनं दवाई तर एकच द्यावं लागते, कंपाऊंडर बनल्यापेक्षा डॉक्टर नाही बनावं का. वाटते ना हो कोणालाही. आता बरेच जण आमच्यासोबत महाराज लोकांसोबत गायला येतात कथेमध्ये वगैरे. मग ते विचार करतात कथेत तेच तेच तर सांगावं लागते. मग याच्यापेक्षा याच्या संग खाली बसल्यापेक्षा याच्या गादीवर काहून नाही बसावं. म्हणून बरेच वाजवणारे ऑर्गनवाले कथाकार झाले आता. त्याच्याच ऐकलं आणि त्याच्याच जागेवर बसले जाऊन. ते बसून घेतलं बस झालं. आता काय दुसरं काय सांगावं लागते, बसले. मग तसं याला वाटलं म्हणे कुठं डॉक्टरच्या हमाल्या करा, आपणही कंपाऊंडर राहतो, आपणही डॉक्टर बनाव. त्यानं सोनामुखी आणली, दुसऱ्या गावात गेला आणि दुसऱ्या गावात मी बोर्ड छापलं, बॅनर. इथे प्रत्येक रोगावर नाही लिहिलं त्यानं, इथं प्रत्येक समस्येवर तुम्हाला दवाई देण्यात येईल लावलं. दुकान काय असंच चालते का, कोणाला तरी अनुभव यावं लागते. अनुभव आल्याशिवाय थोडी दुकान चालते. आता नेमकं काय झालं होतं, त्या गावातलं जे कुंभार होतं त्याचं गाढवच सापडत नव्हतं. त्याचं गाढवच सापडत नव्हतं. आणि यानं जाता जाता ते बोर्ड पाहिलं रस्त्यावरचं, इथे प्रत्येक समस्येवर समाधान मिळेल. मग हा गेला त्याच्यापाशी. त्याचं ठरलेलं होतं, ते विचारी नाही काय झालं तर त्याच्यापाशी दुसरं काही नव्हतंच ना. ज्याच्यापाशी दुसरं काहीच नसते मग तेच ते देते. विठ्ठला विठ्ठला. जोऱ्यानं खिदळल्यापेक्षा अशा गोष्टी समजल्यावर जे हसू येते ना ते कीर्तनकाराला सुखावणारं असते. आणि मग म्हणे ठीक आहे, काय झालं म्हणे माझं गाढव सापडत नाही. म्हणे एक काम कर, हे सोनामुखी हे घे दवाई, 2 टाईम घेत जाय जेवण झाल्यावर. आता पहिले ज्याचं पोट चांगलं होतं, आता ते खाल्लं. ते खाल्ल्यावर त्यानं त्याचं काम दाखवलं. जुना काळ होता, जुन्या काळात काही घरोघरी संडास नव्हते. ते मोदी साहेबांना 12-12 हजार आता वाटले, तेव्हा थोडी होते. मग कुठं जायचे, गावाच्या बाहेर उकंड्यापाशी. आणि गाढवं कुठं लोळतात, 2 पायाचे असो का 4 पायाचे, उकंड्यापाशी. हे म्हणे काय डॉक्टर आहे राजा म्हणे, सापडतच नव्हतं म्हणे. 2 दिवसापासून गाढव सापडलं. त्यानं भल्ला मोठा हार घेतला. पण डॉक्टर साहेब खासच तुमची दवाई आहे, गाढव सापडलं, गाढव सापडलं. झालं त्याचा लोक चर्चा करतात ना, हाय राजा म्हणे खासच डॉक्टर आहे आपल्या गावातला, गुण चांगला येऊन राहिला. ठीक आहे.
मग म्हणे आता त्याचं दुकान चालवायचं. मग काय झालं अनायशी त्या गावात एक वरली लावणारा होता. वरली समजते का तुम्हाला? वरली मटका समजते ना? एवढे कसे मांगर आहे. आता ते वरली मटक्यामध्ये आकडा लावत असते. त्याच्यात ओपनमध्ये एकच आकडा असते, क्लोज झूटमध्ये डबल लावा लागते. त्याची नावही ठरलेली आहे. 1ले 1 म्हणते, 5ले 5 म्हणते, 6ले 6 म्हणते आणि 10ले मेंढी म्हणते. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला तो A to Z माहीत आहे, लावत होते का तुम्ही? मी हॉटेलात बसो ना तेव्हा हे लोक ये, मग माझ्या कानावर पडे ते. मग याची पूर्ण इस्टेट गेली, पण याला वरली फसली. 7-8 एकर वावर होतं, एकही नाही ठेवलं पठ्ठ्यानं. म्हणजे त्याला समाधी द्यायला जागा नाही राहिली 3.5 हाताची. काहीच ठेवलं नाही त्यानं. आणि शेवटी त्याला माहीत पडलं आपल्या गावात डॉक्टर चांगला आला. डॉक्टर चांगला आला म्हणून यानं काय केलं, हे गेला त्याच्यापाशी. म्हणे डॉक्टर साहेब काय, मला वरली फसत नाही. वरली फसत नाही. मग याचं ठरलेलंच होतं. घातला त्या थैलीत हात, ते सोनामुखीची पुडी खाल्ली, 2 टाईम घे. यानं घरी जाऊन घेतली. याचं पहिलेच पोट चांगलं, त्यानं काम दाखवलं. पण वरलीवाल्याचं असते ते आकडेच मोजते कायच्या ते संडासली जितके वेळा जावं लागलं ना तितके त्यानं मोजलं. ते होतं 5, त्यानं पंजा लावून दिला. आला दुसऱ्या दिवशी, काय पाहता माकडं. आणि आला पंजा आणि हा हारच घेऊन आला. हे वरलीवाल्याला सवयच असते, ते आकडेच मोजते. मी एका गावाला कीर्तनाला गेलो. मी जोडून या धन उत्तम व्यवहार या अभंग घेतला होता. मी पहिले सुरुवात करताना सांगितलं, आज कीर्तनरूपी सेवेकरता ज्या अभंगाचा आश्रय घेतलेला आहे तो जगद्गुरू जगतवंदनीय तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा अभंग आहे. त्यानं छक्का लावला. आला दुसऱ्या दिवशी सकाळी, ते हार घेऊनच आला मापाशी. महाराज म्हणे रोज सांगत जा मला फोन करून. मला अर्धे मला दे. वरलीवाले पाहतच राहतात, ते आकडेच मोजत राहतात. आणि खरंच त्यानं पंजा लावला आणि आला याचा पंजा. म्हणजे काय डॉक्टर साहेब दवाई आहे हो तुमची, 1 नंबर दवाई आहे तुमची. असं याची प्रसिद्धी वाढू लागली. त्या राज्याचा जो राजा होता ना, त्याची पत्नी जी होती, तो राजा पत्नीवर प्रेम करत नव्हता. आणि तिचं शरीर सुकू लागलं, आता ती मरणार अशा वातावरणात ती आलेली आहे. आणि मग काय झालं, कोणीतरी राणीच्या दासीला सांगितलं, म्हणे डॉक्टर खूप चांगला आहे. ते गेली ते दासी त्याच्यापाशी, आणल्या दवाया. हे पहिलेच मराल टेकली, त्याच्यात सोनामुखी खाऊ घातली. अजूनच अशीच झाली ते. आणि तशीच झाली ना, राजाला काय वाटलं आता मरते, मरता तर प्रेम करावं तिच्यावर. म्हणून राजा गेला आणि तिची काळजी घेऊ लागला. ते 3च दिवसात चांगली झाली. राजा म्हणे अरे वा, असं कसं झालं. राणी म्हणे हे कोणी दिली दवाई. म्हणे डॉक्टरनं. सत्कार करा त्याचा. मोहरा नेऊन दिल्या. याचं दुकान चालू लागलं. कलियुगात खोट्याचे दुकानं चांगले चालतात. 3 अभंगाचे टिपण असणारे कीर्तन केसरी महाराष्ट्रात कमी नाही. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. मग आता काय झालं, त्या राज्यावर दुसऱ्या राज्याचं आक्रमण झालं. यायची काही ताकद चालत नव्हती. मग एक जण काय म्हणे राजाला, ते आपल्या गावात वैद्य आला, ते हुशार आहे ना, त्याची दवाई घेऊ. ते म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही. मग तो गेला, राजा गेला त्याच्यापाशी, वैद्यापाशी. म्हणे ओ, परकीय राज्यानं आक्रमण केलं, आमचा काही विजय होत नाही. म्हणे उपाय. म्हणे दवाई. दुसरा काय उपाय आपल्यापाशी? दवाई. म्हणे मग द्या. म्हणे इतकी अवेलेबल नाही, थांबा 1 दिवसात बोलून देतो. अकोल्याला 3 क्विंटलची ऑर्डर दिली दवाईची. आणि दिलं, दवाईचे पोते आणले, राजाच्या राजदरबारात पाठवले. सगळ्या सैनिकाला चारा म्हणे. सगळ्या सैनिकांना सोनामुखी खाल्ली. जशी खाल्ली, युद्ध बंद झालं. पाण्याचा दुष्काळ, टमरेट विकत आणू लागले आणि काहीच नाही. मग काही खरंच नाही. सगळेजण विचार करू लागले काय होऊन राहिलं. किती रूम फ्रेशनर मारलं तरी वाज दबत नव्हता. गावापाशी पर्वतच तयार झाला.
विठ्ठला विठ्ठला. ते आक्रमण करणारे ते म्हणे या गावात रोग आला, आपण मरतो, या गावाचा आपल्याला राज्य पाहिजे नाही, चालले गेले, सोडून दिलं. राजा म्हणे वारे वा, काय दवाई कमी आली. आता हे असं रात्रभरी चालते आणि सकाळपर्यंत चालला तरी तुम्ही काकड्यापर्यंतही बसता. असं जर चालू असलं तर. पण माझ्यापाशी फक्त 10 मिनिट राहिले. जर खोटी दवाई इतकं काम करते तर माझ्या भगवंताचं नामस्मरण काय करणार. आणि हे कोणत्या याच्यासाठी ते सांगत होते माहीत आहे चंद्रशेखर महाराज. हे नंतर मी टाकले बरं 1-2, त्यांनी असं नव्हतं सांगितलं. आता हे मी गावाच्या हिशोबाने टाकले. विठ्ठला विठ्ठला. ते कोणत्या गोष्टीसाठी सांगत होते. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. आणि म्हणून मला ते देवाचं नामस्मरण माझ्या कंठामध्ये राहिलं पाहिजे. पण शब्द फार गोड आहे, अंगी भरोनिया प्रेम. आज आमच्या जीवनामध्ये नामस्मरण आहे पण प्रेम दिसत नाही. प्रेम दिसत नाही. शाळेमध्ये प्रार्थना शिकवली जायची. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन ते पतित, जगी जे हीन ते पतित, तया जा कोणी उठवावे. जगाला प्रेम अर्पावे. जग आणि जगदीश याच्यामध्ये फरक नाही. जगावर जर तुम्ही प्रेम केलं तर तेच जगदीशावर प्रेम करणार आहे. वारकरी संप्रदाय फार गोड आहे. वारकरी संप्रदाय म्हणताव भेद करू नका विष्णुमय. आणि त्या विष्णुमय जगावर सगळ्यावर प्रेम करणं हेच भगवंतावर प्रेम करणं आहे. वैष्णव कोणाला म्हटलं. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. मग देव कोणता आहे. आमचा देव व्यापक आहे. आमचा देव व्यापक आहे तर आम्ही दगडावरही प्रेम करतो. ही भारतीय संस्कृती आहे. आणि याच संस्कृतीमध्ये आम्ही चुकीचं वागतो तेव्हा वाईट वागतो. आमच्या जीवनामध्ये नामस्मरण आहे, सत्संग आहे, परमार्थ आहे. असा कोणता मनुष्य आहे की जो भगवंताचं नाव घेत नाही. पण या प्रेमाचा दुष्काळ आहे. आणि हे प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये वाढावं ही जगद्गुरू तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. प्रेम का वाढत नाही याचीही वेगवेगळी कारणं आहे. शास्त्रीय कारणं तुम्हाला सांगू शकतो. एक, अनृत खोटं बोलण्यामुळं प्रेम वाढत नाही. दुसरं, अनृत्य ज्याला नाचता येत नाही ना तो प्रेम करू शकत नाही. म्हणून वारकरी संप्रदायानं सांगितलं, सोपे वर्मा आम्हा सांगितले हाती टाळ दिंडी घेऊन. पण ते नाचत असताना त्या नाचण्यामध्ये सुद्धा शिस्त असली पाहिजे. हा वारकरी संप्रदाय जीवनाला वळण लावण्याकरता. अजून 2 वाक्य बोलून जातो. ज्याला मंदिरात येऊन टाळ वाजवता येते ना तो आयुष्यामध्ये बेताल वागणार नाही याची गॅरंटी इथं आहे. तो आयुष्यामध्ये बेताल वागणार नाही. आणि टाळ घेणारे सामान्य नाहीत बरं. टाळ दिंडे हाती वैकुंठीचे ते सांगा. पूज्य पूज्यमान कथे उभे हरिजन. हे सामान्य नाही. अजूनही काही वाक्य बोलून जातो. अजूनही काही शब्द बोलून जातो. भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा ही टाळ वाजवण्याची परंपरा आहे. नाताळ साजरं करण्याची परंपरा नाही आहे. आज आमच्या भारतीय परंपरेमध्ये नाताळाच्या सुट्ट्या दिल्या जातात पण आमच्या सणाच्या सुट्ट्या दिल्या जात नाही. हे आपलं दुर्दैव आहे. कोण आहे ते, कोण आहे तो, कोण, नाताळ काय आहे, काय संबंध आहे, काय घेणं देणं आहे. मला तर असं वाटते कधी कधी की काही लोकांनी शिक्षणाचं भगवीकरण या नावाखाली शिक्षणाचा आणि धर्माचा संबंध तोडला ना त्याच्यामुळंच भारताची आज ही अवस्था आहे. प्रत्येक धर्माचं, मी तर म्हणतो प्रत्येक धर्माचं शिक्षण द्या. गौतम बुद्धाची जी चांगली तत्वज्ञान आहे ते आम्ही कथा कीर्तनात सांगतो. का नाही शिकायचं. आज या वैदिक परंपरेमध्ये सामर्थ्य आहे. आज या सनातन परंपरेमध्ये सामर्थ्य आहे. आज या वारकरी परंपरेमध्ये सामर्थ्य आहे. आमचं दुर्भाग्य आहे की आमच्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये इंग्रजी प्रार्थना शिकवल्या जातात आणि इटलीमधल्या रोममध्ये त्या चर्चमध्ये सुद्धा आता विश्वात्मके देवे म्हटलं जाते. आता विश्वात्मके देवेची काय ताकद आहे हे चर्चमध्ये कळली पण आमच्या मंदिरामध्ये कळत नाही, आमच्या शाळेमध्ये कळत नाही. हे आमचं दुर्दैव आहे.
कोणत्या काळामध्ये जगतो आम्ही आणि आमची तरुण पिढी काय करून राहिली? आज आम्ही कथा कीर्तनात येत नाही म्हणून या संस्कृतीची ओळख होत नाही. आज आम्ही सत्संगामध्ये आमचा वेळ देत नाही. किती मोठं गाव आहे आपलं, काय करावं आम्ही? अजून हाडाची काढं करून राहिलो. मला म्हणता आलं असतं मी कथा केली बा, मी नाही करत कीर्तन. मला म्हणता नसतं आलं. मी एकाच शब्दाकरता कीर्तनाकरता तयार झालो की बाबा तारुण्य आहे आणि तारुण्य असताना संतांचे विचार आपल्यापाशी आहे, ते विचार वाटण्याकरता आडकाठी करू नये, हातराखेपणा करू नये म्हणून सांगितलं. त्या दिवशी मी यांना म्हटलं, यांनी जसं म्हटलं की माझे बाबा वारकरी आहे, मी गेलो तिथे कीर्तनाला आणि आल्यानंतर इथे कथेला बसलो. कशाकरता आम्ही हे करतो? फक्त पैशासाठी? मी त्याही दिवशी बोलून गेलो, याच्यापेक्षा जास्त पैसे कमावले असते हो मी. हे असं तत्वज्ञान सांगायचे. ऑस्ट्रेलियामध्ये मोठे मोठे सेमिनार भरतात आणि त्या सेमिनारची फी असते. त्या सेमिनारची फी असते. आपल्या इथं सगळं फुकट आहे. तुम्हाला काय करावं लागते? इथं कोणावर बर्जन आहे? मी तर म्हणतो की कीर्तनामध्ये येणाऱ्यासाठी तिथं बसलं पाहिजे. कीर्तनाची तिकीट फाडून मग जा, तेव्हा लोकांना अक्कल कळेल की हे इथं जा. पैसे दिल्यानंतर त्याची अक्कल कळेल. फुकट असल्यामुळं कळत नाही. किती हे तरुण लोक प्रयत्न करतात. एवढा मोठा उत्सव आहे, एवढं मोठं गाव आहे आणि एवढूसा मंडप आहे आपला, का नाही भरत? हा कामं आहे. कामं तर सगळ्यांनाच असतात, आम्हाला नाही का? माझ्या शेतातली तूर अशी झाली, ते कुत्रं कसं थेंबडं होते. मग आम्ही विचार केला का या गोष्टीचा? बरं, त्या 16 एकर तुरीपेक्षा जास्त पैसे तुम्ही द्याल का मला? कोण पाहून राहिलं तिकडं? कोण पाहून राहिलं तिकडं? लोकांना बोलायला काय? महाराज लोकांचं तर बरं असते, येऊन पाय ना. बघा माझा विषय का बदलून राहिला. नामस्मरणामध्ये ती शक्ती आहे, या सत्संगामध्ये ती शक्ती आहे. काही दुसऱ्या त्याच्या मागं लागू नका. भगवंताचं नामस्मरण करा. काही हिंदी शब्द बोलू का? भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर क्या मिला ये दिखाऊ कैसे और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. काय भेटलं हे सांगता येत नाही आणि काय लपवता येत नाही, दिसतेच ना ते. फार सुंदर हिंदी शब्द आहे. परमार्थामध्ये जे येतात ना, फार नशीब असते. ना कहीं से दूर है ये मंजिले, ना कहीं करीब की बात है. ना कहीं से दूर है ये मंजिले, ना कोई करीब की बात है. जिसे चाहा अपना बना लिया, जिसे चाहा दर पे बुला लिया. ये बड़े कर्म के है फैसले, ये बड़े नसीब की बात है. एक वाक्य बोलतो. सच्चिदानंद मीराजी महाराजांनी तुमच्या सगळ्यांना काकडा आरती करताच्या माध्यमातून सत्संग करण्याची बुद्धी दिली ना, ही सच्चिदानंद मीराजी महाराजांची तुमच्यावर असलेली कृपा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कधी वाईट होणार नाही. सगळी अनुभव सांगतात. आम्ही मग त्या दिवशी ते विहिरीवर दर्शनाला गेल्यानंतर हे संजू भाऊ आणि धनंजय भाऊ सांगत होते, म्हणजे आम्ही आज चांगलं वागत असू ना, तर आम्ही सांगतो फक्त वारकरी संप्रदायामुळे वागतो. हे आम्ही मग जेवायला गेलो होतो, गजानन भाऊचे बाबा सांगू, आम्ही ह्याच्यात आल्यानंतर आमचं चांगलं होऊ लागलं. यांचा मला फक्त परिचय आहे म्हणून. बरं, तुम्ही म्हणाल महाराज यांचं नाव घेतात, त्यांचं नाव परिचय आहे, त्यांच्या घरी राहून राहिलो म्हणून दिसून राहिलं. का करतात हे? हे आमचे जालंधर भाऊ आहे, मुलाला आळंदीला पाठवलं. का पाठवलं? इकडं कमाई नाही करतायत. का पाठवलं? त्याचं कारण आहे. त्यांना माहीत आहे ते संस्कार जे आहे, ती संस्कृती जी आहे, ते तत्वज्ञान जे आहे ते दुसरीकडं मिळणार नाही, याच क्षेत्रामध्ये मिळेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला ते पाहिजे. अंगी भरोनिया प्रेम, कंठी राहो नाम, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. का हो महाराज, हे सगळं कुठं मिळते? कुठं मिळते? त्यांच्याविषयी कृतज्ञता 3ऱ्या चरणात. स्वतःची
संताची हो संताची संताची पायी संताची प्रेम कुठं मिळते? संताची गावी प्रेमाचा सुकाळ. म्हणून संताची पायी वेळोवेळा किंवा ठेवी वेळोवेळा डोई. कारण संत महात्म्यांपाशी हे सगळं तत्त्वज्ञान मिळते. आणि असं सगळं झाल्यानंतर काय होईल? तुका म्हणे तरे भव सिंधू एक, आम्ही या भवसागरातून तरून जाऊ. कारण की दुसरे उपाय चालत नाही. एथ एक एक नवलाव, जो जो कीजे तरणो पाव, तो तो उपाव अपाव होय. तो चालत नाही, सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोविले. उलट जास्त फसत जातो. आणि या संसार सागरातून तरुण जाणं हे मनुष्याचं कर्तव्य आहे. आणि त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं साधन असेल भगवंताचं नाम. आणि त्याच्याकरता ऐसे द्यावे काही दान, आलो पतीत शरण विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज या अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवंताकडे मागणी करताना अशी मागणी करावी ही अपेक्षा आहे. मी तुमचे थोडे 2-3 मिनटं जास्त घेतलेले आहे. 10:30 वाजलेले आहे आणि या सेवेला विराम द्यायचा आहे. पण तरीही आज सप्त्याचा शेवटचा दिवस आहे आणि समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची ही चरणस्पर्शानं पुनीत झालेली भूमी आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करा. सुंदर. बाहेर वगैरे जे कोणी असतील त्या सगळ्यांनी हात वर करा. राहू देता का असेच? सगळ्यांनी आनंदाने भजन करायचं आहे. कोणी हातराखेपणा करायचं नाही. तुमचे 2 मिनटं जास्त घेतो पण देवही त्या 2 मिनटाचं फळ आपल्याला देईल. ते प्रेम वाढवेल आपल्या जीवनामध्ये.
गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात हा 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 गण गण गणात गण गण गणात गण गण गणात मोठे गजानन गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गण गण गणात गण गण गणात गण गण गणात गण गण गणात मोठे ओ गण गण गणात मोठे गजानन गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गजानन गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गजानन गण गण गणात मोठे